आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल योग्य बोलले। ठाकरेंना 2019 मध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं। उद्धव ठाकरेंनी रचलेला हा कट, आशिष शेलारांचा दावा। हजारो कोटींचे ड्रग्ज गुजरातमध्ये येते। महाराष्ट्रात देखील गुजरातमधून ड्रग्ज येते, संजय राऊतांचा आरोप। तर उडता गुजरातप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा आहे का, राऊतांचा सवाल। ड्रग्जचा फैलाव झालेला आहे। हे सगळं ड्रग्ज गुजरातच्या मार्गाने या भागात महाराष्ट्रामध्ये पोहोचतंय। गुजरातचा उडता गुजरात झालाय, पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यांचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे भाजपच्या नेत्यासोबत फोटो, आरोपीला जेलमधून सोडवण्यासाठी भाजपच्या नेत्याच्या वाटा। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाजप नेत्यावर आरोप। या पद्धतीने त्याला जेलमधून बाहेर काढला, ज्या पद्धतीने हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं ऑफिस आहे, त्या पद्धतीचा तुम्हाला फोटो एक माझे थोड्या देतील, तुम्हाला नाव कळलं त्याचं। अपय झाकण्यासाठी यशाकडे ते नेलेलं बक्षीस आहे। उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य, सभेसाठी दुसरी जागा शोधण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचना। अशोक चव्हाणांच्या कारखान्याला थकमी पोटी 147 कोटी 79 लाखांची रक्कम। कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटेंनाही राज्य सहकारी बँकेची आर्थिक मदत। पुनरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मोठा दिलासा। 2 वर्षांसाठी सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती। एसटी आंदोलनादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं झाली होती कारवाई। मुख्यमंत्री कार्यालयात खोटे शिक्के आणि सही आढळणं गंभीर बाब। विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला मुद्दा। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या, ठीक आहे, एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले, त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या, आणि ह्या घटना किती गंभीर आहे। मुख्यमंत्री कार्यालयात खोटे शिक्के आणि सही आढळणे ही गंभीर बाब। दोषींविरोधात गुन्हा दाखल, अजित पवारांची माहिती। यामागचा सूत्रधार शोधला जाणार अशी ही माहिती। राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे। त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल।